केली आहे. अनेकदा प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला एक बॉल एक ज्यावेळेस येतो ना तो प्रत्येक खेळाडू हाच विचार करतो की हा प्रसंग माझ्या वाट्याला न यावा. एक बॉल एक बरंच कठीण असतं. काय मॅच पाहायला मिळाली, जबरदस्त. आणि पंच म्हणून कामगिरी करत असताना त्या पंचांचं देखील अभिनंदन आहे. अगदी त्या मॅचला जबरदस्त आज दिवसभर चांगली कामगिरी केली पण त्या मॅचला विशेष उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पद्मनाभ प्रभू सर एका बाजूला होते, सुनील जाधव सर आणि एका बाजूला सदाशिव धुरी सर. अगदीच कौतुक आहे आपलं देखील. मॅचला सुरुवात होते. सलामीवीर कुणाल आणि स्वप्नील जोडी दाखल झाली आहे. तर गोलंदाज आहे पहिलं षटक हाताळतोय. मयूर डी ग्रुप. काय फाईट होताना पाहायला मिळाली. 25 धावांची मॅच आजच्या दिवसामध्ये इथे विजय. एक दुसरा विजय आपल्याला पाहायला मिळाला लोअर कमी धावांच्या मॅचचा. लाईट बंद करायची आहे. वरची शार्पी लाईट जी आहे ती बंद करायची आहे. येस. पहिलाच बॉल नो बॉलचा कॉल येतोय. फ्री हिट असेल. ज्युनियर सम्राट अंधेरी कुठल्या अगदी विजय मिळवण्यामध्ये त्यांचं खरं तर महत्वाची वाटचाल राहिली. फिल्डिंग फॅक्टर जबरदस्त होता. एक्स्ट्रा रन मात्र त्यांनी जाऊ दिले नाहीये आणि शेवटपर्यंत त्यांची जिद्द पाहायला मिळाली. इथे मात्र लेग साइडला फ्लिक केलाय. डिक्लेअर 2 रन मिळतील. कमी धावांच्या मॅचला विजयी करण्यामागे जी काही महत्वाची कामगिरी होती ना ती म्हणजे एक्स्ट्रा रन टाळलेत त्याने आणि फिल्डिंग. यावेळेला पुन्हा एकदा टॅप केलाय. लॉंग ऑफला बॉल जातोय. बॉल निघून जाईल. 4 रन येतील. चौकार. टॅप केला आणि बाउंड्री येते. 2 बॉल 7 रन. स्क्रीनवर पाहतोय आपण रिप्लेच्या माध्यमातून कशा प्रकारे आलेली बाउंड्री. आजचा या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील डी ग्रुप मधील पहिली मॅच. एकंदरीत अजूनही 2 मॅच चालू. मॅच अर्थातच 3 मॅच मात्र पाहायचे आहेत. स्टेपाडून घेण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल. सागर आहेत तिकडे. भिरकी घेऊन बॉल मात्र कुठेतरी अडवलाय. मंगलमूर्ती वडा संघ देखील आज पुन्हा एकदा दाखल झाला या क्रीडा स्पर्धे माध्यमातून. फुल टॉस बॉल. जबरदस्त ड्राईव्ह केला. प्लेयर आहेत तिकडे. पॉवर प्लेची सर्कल भेदून बॉल पास करणं खूप मोठा संघर्ष आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्टेपाडून घेण्याचा प्रयत्न आणि अगदी एक वेगळा रनआउट पाहायला मिळतोय. बॉल असा पकडला आणि स्टंप वरती हलकासा तिकडे मात्र फेकी केलाय. स्क्रीनवर आपण पाहतोय डिरेक्ट हिट लागला आणि विकेट येतोय. बॅटर करण. यावेळेला स्टेपाडून घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एक टॅप करण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल रन मिळेल. 1 ओव्हर रन झालेत 9.
चालू मॅच मंगलमूर्ती वडाळा विरुद्ध अण्णा 11 चिंतामणी ग्रँड रोड. त्यानंतर पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील शेवटची मॅच सत्यविनायक कामोटे बी आणि अधीरा सत्यविनायक कामोटे इनिंग मध्ये टॉस केला जाणार आहे. एक ओव्हर रन झालेत 9. नेक्स्ट ओव्हर रवी. दरम्यानचा पहिलाच बॉल पॉइंटला टॅप केलाय. सिंगल रन येईल. सागर मटकर आहेत तिकडे. सागरची ओव्हर देखील पाहण्यासारखी असेल. एक षटक नक्कीच सागरच्या वाट्याला नक्कीच पाहायला मिळेल. ते पडून घेण्याचा प्रयत्न चान्स बनलाय बट पुन्हा माघारी जात आहेत बॅटर. दोन बॉल रन झालेत 10. एक बाउंड्री आली पहिल्या पॉवर प्लेला. पुन्हा एक सिंगल रन. 3 बॉल 11 रन झालेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज रवी गोलंदाजी करतायत. टॉस जिंकत असताना मंगलमूर्ती वडा फिल्डिंगचा निर्णय घेतला. अपील केली आहे. लाऊड अपील होतीये बट नॉट आउट. आज पंच म्हणून अनेक पंच कामगिरी करताना पाहायला मिळतात. अचूक निर्णय मात्र प्रत्येक आपल्याला पाहायला मिळालेत. कौतुक आहे सर्वच पंचांचं. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल. अनुभवी गोलंदाज आहेत. 42 वर्ष झालंय पण आजही अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाय रोवून आहेत. असे अनेक खेळाडू आपण पाहिले ज्यांनी अनुभव घेऊन क्रिकेट आजही खेळत आहेत. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा सिंगल धावेचा विचार होतोय. रन कंप्लीट होतोय. पाच बॉल आणि रन झाले 13. शेवटचा बॉल असेल रवी यांचा. उद्याच्या दिवसामध्ये देखील अनेक सामने पाहण्यासारखे असणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये देखील 4 संघ क्वालिफाय होतील आणि रविवारच्या दिवसामध्ये एकंदरीत 8 संघ पाहायला मिळतील. महत्त्वाच्या मॅच असतील. रविवारचा दिवस अंतिम दिवस अतिशय रंगतदार दिवस पाहायला मिळणार आहे. 3ही दिवस तसं पाहता अतिशय आनंद देणारे दिवस असणारे 3 दिवसांची ही क्रीडा स्पर्धा अर्थातच बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप आपण पाहतोय. दादर नगरी. संपूर्ण लक्ष मात्र या दादर परिसराकडे लागलंय. 2 षटक रन झालेत 14. नेक्स्ट ओव्हर गोलंदाज आहेत नितीन. मंगलमूर्ती वडा संघासाठी नेहमीच निवड होते गोलंदाजी मार्गवरती. आज पुन्हा एकदा या मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिलाच बॉल वेगाने पिचिंग केला. पायाला बॉल आदळतोय. सिंगल रन मिळेल. अपील केली बट सिंगल रन मिळतोय. वेगा अंदाज आहे नितीन यांचा. अनोखी शैली आहे गोलंदाजीची. वेग आहे. वेगावरचं कंट्रोल असेल
तर गोलंदाजी उत्तम पाहायला मिळेल. टप्पे अचूक असतील तर षटक नक्कीच सेफ जाऊ शकतं. दरम्यानचा बॉल क्या माते, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. अगदी बॅटरच्या जवळपास पिचिंग केलाय. डॉट बॉल. बॉलिंग नितीन थांबून टाक. या वेळेला मात्र काहीसा चुकीचा बॉल ठरतोय. व्हाईट बॉल असेल. इनिंग मध्ये टॉस केलं जाणार आहे. पुढच्या दोन संघांच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. सत्यविनायक कामोटे बी आणि अधीर सत्यविनायक कामोटे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. डी ग्रुप पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज काहीसा चुकीच्या वळणावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. पहिले दोन बॉल सुरेख होते पण नंतरच्या दोन बॉलवरती काही एक्स्ट्रा रन दिलेत. एक्स्ट्रा रन तुम्हाला मॅटर करतात. एक्स्ट्रा रनमुळे अडचणी वाढतात. ज्युनियर सम्राट अंधेरी विजयाचा हकदार ठरला. फिल्डिंग फॅक्टर महत्वाचा होता. एक्स्ट्रा रन टाळले आणि तो विजय मात्र त्यांना मिळवता आला. एक बलाढ्य संघ आर एम रेम्बो वडासारख्या संघावरती कमी धावांचं लक्ष असताना देखील जो काही विजय मिळवला ना, इथे मात्र प्रत्येकानेच पाहिला. प्रत्येकाने त्या संघाचं कौतुक केलं. ह्या वेळेला पुन्हा एक व्हाईट बॉल येतोय. 3 एक्स्ट्रा रन दिलेत. धावसंख्या 19 अंकावर जाऊन पोहोचली आहे. मिडॉनला ड्राईव्ह केलाय. प्लेयर आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. अजूनही 3 बॉल नितीन यांच्या गोलंदाजीवरती उर्वरित. फुल टॉस बॉल टॅप केलाय. बॉल निघून जाईल काय? प्लेयर आहेत लॉंग ऑफला. फेकी केला जातोय. 2 रन कंप्लीट. थर्डचा कॉल आणि चुकी झाली तिकडे. 3 रन कंप्लीट केले जातात. क्या बात आहे. हे आहे चालाकीचं क्रिकेट. हे अंडरआर्मचं क्रिकेट आहे. डबल बॉक्सचं क्रिकेट आहे. दादर नगरीमधलं हे क्रिकेट आहे. अनेक वर्षांची परंपरा घेऊन पुढे चाललेलं हे मंडळ हे क्रिकेट आहे. बॉल झाले 4. 23 रन. शेवटचे उर्वरित अजूनही 2 बॉल. धावसंख्या समाधानकारक आहे. येणारे आणखी यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. प्लेयर आहे तिकडे. सिंगल रन कन्वर्ट होईल. 1 रन येतोय. शेवटचा बॉल असणार आहे. 24 रन. अजूनही 2 षटक उर्वरित बाकी आहेत. एखादा ओव्हरला चान्स घेत एखादी ओव्हर पॉवर प्ले साठी नक्कीच चान्स घेतले जाईल. फुल टॉस बॉल पुन्हा टॅप केलाय आणि इथे मात्र बॉल निघून जातोय. काहीशी अडचण होतं तिकडे फिल्डिंग करत असताना. बॉल सावरणं अंदाज बाळगणं थोडंसं कठीण होऊन जातं आणि तीच परिस्थिती तिथे निर्माण झाली. बॉल मात्र सावरता आला नाहीये. बॉल निघून जातोय. 4 रन येत आहेत. चौकार शेवटचा बॉल होता आणि या चौकाराने मात्र आणखी 4 धावांनी भर होतीये. रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय आपण कशा प्रकारे
तिकडे बॉल मात्र कधी निघून गेला, नेम मात्र करू शकला नाहीये तिकडे फिल्डर. 4 रन. 28. 3 ओव्हर आणि 28 रन. चला चला, टीम मीटिंग थोडं कमी ठेवायचंय. तुषार गोलंदाज, षटक क्रमांक 4. इथे मात्र बॅटर विचार करतोय. येस, पॉवर प्ले चान्स बनताय. रन जर आपण पाहिलं तर 3 षटका दरम्यानची धावसंख्या 28 या अंकावरती जाऊन पोहोचली. उर्वरित 12 बॉल, चालू षटक, पॉवर प्लेचं या षटकामध्ये एखाद दुसरा मोठा स्ट्रोक चौकार आला तर आणखी काही धावांचा प्रवास पुढे जाईल, आणखी एक चांगली धावसंख्या निर्माण होईल. म्हणजे एकंदरीत 40-42 ही धावसंख्या चालू राहील. पहिलाच बॉल सिंगल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन असेल. दरम्यानचा बॉल जज केलाय, व्हाईट बॉल असेल. तुषार गोलंदाज, षटक क्रमांक 4, पॉवर प्ले. ओहो, व्हेरी गुड. काय जज केलाय, जबरदस्त. पायाजवळचा बॉल, अगदी बॅलन्स सावरत असताना बॉल जज केलाय. एक्स्ट्रा रन देणं थोडंसं थांबवणं गरजेचं आहे, कारण धावसंख्येचा वाढ झाली आहे. 31 रन झालेत. इथे मात्र टॅप केलाय, 2 खेळाडू एकमेकांना आदळलेत, पण रनआउट मिळालाय. सागर होते तिकडे, दोन्ही सागर एकमेकांना धडक देताना पाहायला मिळाले. सागर निवाते मात्र तिकडे रनआउट घेतोय. विकेट. अशा प्रकारे दोघेही एकाच बॉल साठी धडक करताना पाहायला मिळाले. विकेट महत्वाचा होता, विकेट घेतलाय. रन थांबवणं महत्वाचं होतं, रन थांबलाय. पण अजूनही उर्वरित बॉल मध्ये आणखी रन येऊ द्यायचे नाहीयेत, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जितक्या कमी धावा थांबवता येतील तितकं मात्र मंगलमूर्ती वडाळा गोलंदाजाला, संघाला अतिशय महत्वपूर्ण राहील. नवीन बॅटर कल्पेश येतोय, नवीन बॅटर. ओहो, जबरदस्त बॉल. नो बॉल आहे. बॅटर काहीसा पुढे निसटला, नो बॉल आहे. नो बॉल पुढे जात असताना स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलंय. नो बॉल, रन काउंट होईल. बॉल काउंट आणि विकेट काउंट. पण बॅटिंग चांगली केली. 17 रन मात्र वैयक्तिक त्याचे पाहायला मिळत आहेत. कुणाल संघासाठी जबरदस्त बॅटिंग करून माघारी जातोय. न्यू बॅटर यश. पॉवर प्लेचे अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 32 रन झालेत. क्या बात आहे, जबरदस्त पिचिंग केलेला बॉल पाहायला मिळतोय. काय टप्पा पाहायला मिळालाय, लाजवाब. डॉट बॉल, सुपर. काय बॉल कट केलाय. 40 रन पण करू आपण. शेवटचे अजूनही
2 बॉल उर्वरित आहेत पॉवर प्लेचे. एकंदरीत इनिंगचे 8 बॉल. चाळीस 42 धावसंख्या जाऊ शकते. यावेळेला पुन्हा एकदा बाहेर काढण्याचा प्रयत्न. बॉल जर जज केला असता तर व्हाईट बॉल निश्चित मिळाला असता, पण बॅट तिथे कुठेतरी विचारात घेतली. फ्लो ओपन केला बॅटचा. सिंगल रन मिळालाय. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा. आज पॉवर प्ले मध्ये अक्षयने गोलंदाजी करत असताना मॅडन ओव्हरचं पहिलं षटक हाताळलं. आजच्या दिवसातील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यावेळेला आणखी एक सिंगल रन. 34. 4 ओव्हर आणि 34 रन झालेत. शेवटची ओव्हर. रवी पुन्हा एकदा विचारात घेतला जातोय. अनुभवी गोलंदाजाचा विचार होतोय. चालू सामना. एका बाजूला मंगलमूर्ती वडा आणि एका बाजूला अण्णा 11 चिंतामणी ग्रँड रोड. ही फाईट आपण पाहतोय. चला, या ओव्हर नंतर टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. सत्यविनायक कामोटे बी, अधिरा सत्यविनायक कामोटे. मंगलमूर्ती संघाकडे अनेक बॉलर आहेत. तसं पाहिलं तर सागर मटकर आहेत, सागर निवाते आहेत, पण तदनंतर देखील इतर गोलंदाजांना कुठेतरी विचारात घेतलं गेलंय. म्हणजे गोलंदाजाचा त्यांच्याकडे भडीमार आहे. शेवट ओव्हर आहे. रवी गोलंदाज. एक धावसंख्या वाढली आहे, ती थोडंसं तरी थांबवलं तरी नेक्स्ट इनिंगला तुम्हाला त्याचा फायदा होईल. 34 धावा झाल्यात. पहिलाच बॉल स्टेपवरून घेण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल येतोय. सागर येतात, पडझड करतात. बॉल रिसीव्ह करून पुन्हा गोलंदाजाकडे घेऊन चाललाय. अलीकडे सागर निवाते जर आपण पाहिलं तर स्थानिक संघाच्या माध्यमातून अधिक प्राधान्य देतात आणि त्या स्थानिक संघामधून तो ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची नेहमीच आपण कारकीर्द पाहिली आहे. बॅटिंग करतात, फिल्डिंग करतात, बॉलिंग करतात. उल्लेखनीय कामगिरी त्याची देखील आपण पाहिली आहे. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिकडे प्लेयर आहेत. स्टॉप केलाय. सिंगल रन येईल. यावेळेला पुन्हा ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. सागर आहेत, बॉल जाणार नाहीये. अनेक क्रीडा स्पर्धा हा देखील खेळाडू खेळलाय मुंबईच्या मोठमोठ्या, आणि ही क्रीडा स्पर्धा देखील अनेक वर्ष खेळलाय. कमी वयामध्ये अंडरआर्म क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. आज 3 बॉल 37. ओहो, सुपर बॉल, जबरदस्त अनुभवी बॉल रवी यांचा. अपील केली आहे तिकडे. बॅटर काहीसा अडचणीत आला पण सुखरूप आहे अजूनही, पण रन मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. एक जवळपास अजूनही शेवटच्या 2 बॉल मध्ये 2 रन दिले तर 40 याच धाव संख्येपर्यंत राहू शकतो संघ. 2 रन 2 बॉल आले तर 39 आणि 40 धावांचा टार्गेट जाईल. शेवटचे 2 बॉल. रवी गोलंदाज आहेत. स्ट्राईकचा बॅटर आपण पाहिला तर कल्पेश. स्टेपआउटवर घेण्याचा प्रयत्न. थोडासा आउट झाला. बोल्ड आउट होत आहेत. अर्थातच बॅटला लागून बॉल स्टंपवर आदळलाय. बोल्ड आउट झालाय बॅटर माघारी.
शेवटचा बॉल आणि नवीन बॅटर येतोय आकाश. 37 रन झालेत. शेवटचा बॉल होता, सिंगल रन कंप्लीट केला जातोय. LBW साठी मागणी केली, फेटायला गेली, रन मिळालाय. 5 षटकाचा खेळ संपलाय आणि रन जाऊन पोहोचतायत 38. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. फाईट आहे, मोठा संघर्ष आहे. मंगलमूर्ती वडा संघाला बॅटिंग करावी लागणार आहे. जर या क्रीडा स्पर्धेमध्ये असलेलं त्यांचं अंडरआर्म क्रिकेटचं नाव ज्वलंत ठेवायचंय, ही क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आणायची आहे, तर विजय मिळवण्यासाठी कुठेतरी बॅटिंग करावी लागेल. चला, टॉससाठी यायचंय. सत्यविनायक कामोटे बी आणि अधिरा सत्यविनायक कामोटे कॅप्टन उपस्थित होत आहेत. 2 बाउंड्री आला, मॅच वाढली. नितीन अधिरा सत्यविनायक कामोटे, आकाश गुरव पल्ली. तर सत्यविनायक कामोटे बी कॅप्टन. धनंजय, सॉरी, प्रतीक. प्रतीक मात्र संघाचा कॅप्टन म्हणून टॉस साठी येतोय. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील डी ग्रुपची शेवटची मॅच. आजच्या दिवसातील अजूनही 2 मॅच. आज दिवस क्रमांक पहिला या क्रीडा स्पर्धेचा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मुंबई महाराष्ट्रामधील अग्रस्थानी असलेली मानाची हक्काची अभिमानाची क्रीडा स्पर्धा. टॉस केलाय. एका बाजूला सत्यविनायक कामोटे बी आणि एका बाजूला अधिरा सत्यविनायक कामोटे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 10 आपण पाहतोय. एकंदरीत आजच्या दिवसामध्ये 12 सागरला बोल. सामने. 30
हॅलो. चला जाऊयात चालू मॅचच्या नव्या इनिंगकडे. सेकंड इनिंग 39 धावांचा पाठलाग, 9 धावा अधिक आहेत. एकंदरीत 5 षटकांची मॅच, 4 गोलंदाजांचा समावेश. त्यामध्ये असणारे अतिशय 2 ओव्हर महत्वाची आहेत, कारण पहिली ओव्हर आणि तदनंतर घेणारा बॅटर पॉवर प्ले, पहिल्या ओव्हरचा पॉवर प्ले खूप महत्वाचा आहे. या धावा तुम्हाला कुठेतरी त्याच षटकादरम्यान जोडवता येतील. दोनही सागर आहेत. सागर निवाते स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला सागर मटकर. मंगलमूर्ती वडाळा संघाचे खेळाडू, अनेक वर्ष अंडाराम क्रिकेटमध्ये या खेळाडूने देखील नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आज मात्र एका मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्या संघाला घेऊन संघासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी दाखल झालेत. सो लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, सेफ ड्राईव्ह आहे काय? येस, वंडरफुल. हे आहे डबल बॉक्सचं हुशारीचं, चालाकीचं क्रिकेट, सागरचं क्रिकेट. खेळलाय अनेक वर्ष, अनुभव आहेत. कमी वयातील आणि अधिक अनुभव घेऊन आज पहिल्याच बॉलवरती उदाहरण दिलंय चौकाराचं. मोठी मॅच आहे, संघर्ष करावा लागणार आहे, मॅच जिंकायचंय. मंगलमूर्ती वडाळा संघ आहे. मंगलमूर्ती हे नाव देखील अंडरआर्मचं एक वैभव आहे. त्या नावात देखील इथे 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 पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग केलाय सागर. सलगचे 2 चौकार. क्या बात आहे. 9 धावांची अधिकता ती काहीशी इथे मात्र कव्हर होताना पाहायला मिळते. आता मात्र मॅच जर आपण पाहिलं तर 1 ते 2 वर असतील. गतवर्षी खऱ्या अर्थाने प्रवास करत असताना सेमीच्या लढतीमध्ये पराभूत झालेला संघ, पण सागर निवात्याने त्याची निर्माण केलेली छाप या क्रीडा नगरीमधील अर्थातच बेस्ट बॅटर आणि एक उत्कृष्ट दर्जाचा कॅप्टन, अर्थातच सर्वोत्कृष्ट कॅप्टन म्हणून देखील त्याला पुरस्कृत केलं. सागर प्रभावी करतोय, 2 चौकार लाजवाब. इथे मात्र गोलंदाजावरती काहीसं प्रेशर बनवलंय. व्हाईट बॉल येतोय. एक वडाळाचा संघ कुठेतरी सेकंड राऊंडला काहीसा पराभूत झाला, पण एक वडाळाचा संघ आहे. व्हाईट बॉल आणखी एक. 39 धावांचा पाठलाग, मॅचला पुढे घेऊन जायचे. आता सागर मॅच आली आहे वाट्याला. विजयाचे आता दार मात्र कुठेतरी ठोठावलेलं असतो आणि ते उघडलंय, पण आता अजूनही विजय हळूवारपणे पुढे घेऊन जायचंय. जबरदस्त, काय टायमिंग, काय ऍक्शन पाहायला मिळते. लाजवाब, वंडरफुल. 3 चौकार सागरचे अनोखे पाहायला मिळत आहेत. फॅन मात्र तिकडे त्याचा सेल्फी घेताना पाहायला मिळालाय. मैदान कुठेतरी त्याला मात्र जाणीव आहे या मैदानाची, या स्पर्धेची. डबल बॉक्सचं क्रिकेट त्याला माहिती आहे कसं खेळायचं. 3 सलगचे चौकार मात्र पाहायला मिळाले. सागर घेऊन खेळ. पण सुरुवात करून चालत नाही. रमजानचं उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर. रमजानने 4 चौकार मारले होते मतंग सारंगला, पण ओमकार मलाड संघ नंतर जो काही प्रवास सुरू केला, गोलंदाजाची अचूकता पाहायला मिळाली आणि मॅचला असा काही कायापालट केला ना की त्यांच्या वाट्याला विजयच आला. अर्थातच झालेल्या चुका पुन्हा होऊ नये याची देखील कुठेतरी काळजी घेतली. इथे देखील तेच करावं लागणार आहे. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर सिंगल धावेसाठी 1 रन येईल. 4 बॉल रन झालेत 15. हे 2 बॉल 2. आता माइंड गेम महत्वाचा आहे, सेन्सिबल क्रिकेट महत्वाचं आहे. आणि एक सागर, दुसरा सागर देखील प्रयत्न करत होता. फुलटॉस बॉल होता, चान्स घेतला, बट ताकद अधिक वापरली गेली आहे. बॉक्स आउट होतोय. पहिला विकेट सागर मटकरला जावं लागतंय. फुलटॉस बॉल थोडा आणखी हलकासा खेळले असते तर बाउंड्री बनली असती. बॅटर मनीष डावखोऱ्या शैलीचा.
फटका फसलेला बॉलर मात्र कुठेतरी झेल सावरत होता. ड्रॉप झालीये कॅच. एक षटक आणि रन झालेत 15. 24 बॉल अजूनही 24 धावांचा पाठलाग. बॉल अजूनही 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच अजूनही सांगू शकत नाही आपण. सुरुवात चांगली केली सागरने. 3 चौकार आलेत. अजूनही सागर आहे. अजूनही त्यांच्याकडे एक पॉवर प्लेची ओव्हर आहे. पण झालेल्या चुका आता होऊ नये यासाठी ती टीम मीटिंग होते आणि कोणता गोलंदाज आता गोलंदाजी करणार आहे तो निर्णय मात्र तिकडे घेतला जातोय. चला टीम मीटिंग थोडंसं कमी ठेवायचंय. आजच्या दिवसामध्ये 1 बॉल 1च्या 2 मॅच पाहिले आपण. अतिशय लाजवाब रंगतदार मॅच. विजय मिळवला. बॉलिंग टीमने विजय मिळवला. 1 बॉल 1ला डिफेन्स केलंय. गोलंदाजांचं कौतुक आहे. टीमचं कौतुक आहे. फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंचं कौतुक आहे. नेक्स्ट ओव्हर पीयूष. सेकंड ओव्हर. ओहो क्या बात आहे सागर. पुन्हा माघारी गेलाय. स्वतःची विकेट त्याला स्वतःलाच माहिती किती महत्वाची आहे. कशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्या क्षेत्रामध्ये माघारी गेलाय सागर. स्क्रीनवर आपण पाहतोय बॅटची कडा घेतली होती. रनआउट होतोय आणि त्यात सागरने डाय मारलीये. माघारी गेलाय. विकेट सुखरूप ठेवली तर मॅच बनेल. बॅटचा फ्लो तुझा ओपन झालाय. बॅट चालू आहे तुझी पण तुला कुठेतरी सामन्याला जिंकण्याकरता तुझी विकेट देखील सुखरूप ठेवायची. पुन्हा एकदा सागर. वेल जज. व्हाईट बॉल. शाबाश डबल आला. पंच केलाय. नो बॉलचा कॉल येतोय. 2 रन मिळतील. हे रन पकडून चालायचे. 23 बॉल आणि अजूनही 21 धावांचा पाठलाग करायचंय. 18 रन जाऊन पोहोचलेत. 3 ओव्हरचा स्कोअर विचारात घेतला जाणार जर मॅच बरोबरी सुटली तर. दरम्यानचा आणखी एक व्हाईट बॉल. यावेळेला मिडॉनला ड्राईव्ह केला प्लेयर आहेत तिकडे. मॅच बनलीये पण इथून पुढे काय करायचंय ना हे खूप महत्वाचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा एक डिक्लेअर रन मिळेल. सागर लेझी नको. 3 बॉल आणि 20 रन झालेत. चालू सामना एका बाजूला मंगलमूर्ती वडा आणि एका बाजूला अण्णा 11 चिंतामणी ग्रँड रोड. बॅटिंग करते मंगलमूर्ती वडा. संघर्ष आहे. आव्हान आहे 39 धावांचं. टॅप केलाय. चान्स बनलाय. माघारी आलाय मनीष. रन येत नाहीये. डॉट बॉल येतोय. कधी ही मॅच बदलू शकते. कधी ही मॅच कधी या संघाकडे कधी त्या संघाकडे. दरम्यानचा बॉल पुन्हा एक्स्ट्रा रन देतोय. एक्स्ट्रा कंट्रोल ठेवणं महत्वाचं आहे. अण्णा 11 चिंतामणी ग्रँड रोड संघाला. फुलटॉस बॉल टॅप केलाय. सिंगल रन असेल. पाच बॉल आणि रन झालेत 22. स्ट्राईकला पुन्हा एकदा मनीष. शेवटचा बॉल आहे. काय करतील. शेवटचा बॉल गॅप मध्ये खेळले. सिंगल रन पूर्ण होतोय आणि रन झाले तो 23. 18 बॉल अजूनही
16 धावांची गरज आहे. इथे चान्स घेतील काय, विचार करतायत. मॅच इथे खोलतील काय, कोण गोलंदाज येतोय त्यावरती मात्र कुठेतरी या बॉलरला चान्स घेतील का हे बॅटर. थर्ड ओव्हर बाबाजी गोलंदाज. पॉवर प्ले अजूनही ठेवलाय. मॅचला अजून थोडं पुढे घेऊन जातील आणि मग मात्र विचार करतील. बॅकफुटला जाऊन पंच केला, नो बॉल आणि +1. 2 रन मिळालेत. मॅच आता मात्र कुठेतरी मंगलमूर्ती वळणाच्या वाट्याला आलीये. 18 बॉल आणि 14 धावांची गरज. फ्री हिटचा बॉल मिळाला, स्ट्राईकला आहेत सागर. पुन्हा एक अनोखा अंदाज सागरचा पाहायला मिळतोय का फ्री हिट वरती. इथे मात्र चान्स घेतला फ्री हिट वरती, पण बॉक्स आउट झालेत. पण फ्री हिट असल्या कारणाने कुठेतरी सुखरूप आहे. यानंतर होणारी मॅच सत्यविनायक कामोटे बी. टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. विरुद्ध आहेत अधीरा सत्यविनायक कामोटे. बॅटिंग असेल, प्रॅक्टिस सेशन नॉट अलाउड. लगेच मॅच कडे आपण वळणार आहोत. यावेळेला पुन्हा टॅप केलाय, सिंगल रन. 13 धावांची अजूनही गरज आहे. 26 रन. फुल टॉस बॉल टॅप केलाय, पुन्हा एक सिंगल रन मिळेल. अजूनही 12 धावांचा पाठलाग करायचे. 3 बॉल झालेत. अपील केलीये. LBW साठी मात्र अपील केली जाते. चेक केलं जाईल थर्ड एम्पायरच्या माध्यमातून. काय निर्णय होतोय, रन दिला जातोय की घेतलेला निर्णय इथे शंका उपस्थित केली त्याचं निरसन होईल. चला जाऊयात तो मॅच कडे.
आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनीलजी मोरे साहेब, आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. साहेब, आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी दाखल झालात. सुनीलजी मोरे साहेब आपल्यासोबत दाखल होत आहेत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि वेळात वेळ काढून दरवर्षी क्रीडा स्पर्धेसाठी येत असतात. मोरे साहेब, जय महाराष्ट्र आणि धन्यवाद आपण इकडे आलात त्याबद्दल. हॅलो. अजूनही 10 बॉलची गरज आहे, 10 रनांची गरज आहे. दरम्यानचा जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा बॅट कट, एक डिक्लेअर रन येईल. सागर पूर्ण खेळ, लेझी नको. 3 ओव्हर आणि 31 रन झालेत. 12 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. अजूनही एक महत्वाची ओव्हर जी बॅटरच्या दृष्टीने महत्वाची आहे. अर्थातच अगदी पहिल्या इनिंगला 3 ओव्हरला 28 रन होते आणि चालू इनिंगला जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरला 31 आहे प्लस मध्ये. मंगलमूर्ती वडा अजूनही चान्स घेतलेला नाहीये, म्हणजे मॅचला कुठेतरी घेऊन चाललेत पुढे. स्वप्नील आहेत गोलंदाज. दरम्यानचा पहिलाच बॉल आणि नो बॉल. +1, 2 रन असतील. 39 धावांची मॅच. आपल्याला वाटलं होतं की काहीसा कठीण प्रसंग असेल, बरंच आव्हान आहे मोठं, पण सागरने जे पहिले 3 चौकाराने मॅचला चालू केलं ना, ते आता मात्र ओ जबरदस्त फिल्डिंग एफर्ट. काय बॉल थांबवलाय, जबरदस्त. कल्पेश, चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. यावेळेला आणखी एक व्हाईट बॉल. अवघ्या 4 धावांची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा एक 22 रन. अजूनही 3 रनांची आवश्यकता आहे. 39 धावांचा पाठलाग इथे पूर्ण झालाय, अर्थातच होतोय. झाला म्हणण्यात काहीच वावगं ठरणार नाहीये, पण पुन्हा एक सिंगल रन येईल. 2 रन अजूनही दूर आहेत विजयापासून. सिंगल रन पुन्हा एकदा येतोय. 1 धावांपासून दूर आहेत. चला, त्यानंतर लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. एका बाजूला आहेत सत्यविनायक कामोडे बी, एका बाजूला अधीर सत्यविनायक कामोडे. प्रॅक्टिस सेशन नॉट अलाउड, प्रॅक्टिस करायचं नाहीये, लगेच मॅचला सुरुवात करायची. आणि या मॅच वरती विजय मिळवला, नाव कोरलं गेलं. एकदा सागरसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग करून गेला सागर. काय अचूक निशाणा साधला बॅटिंग करत असताना. काय टायमिंग पाहायला मिळाले. 3 चौकार आणि मॅचला पहिल्याच षटका दरम्यान त्याने ओपन केली. विजय मिळवला गेलाय, अभिनंदन. चला, लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. पराभूत झालेला संघ, विजय झालेला संघ आपण क्रीडांगणाच्या बाहेर यायचंय आणि ज्या संघाची मॅच आपण क्रीडांगण गाठायचंय. सन्मान चिन्ह घेण्यासाठी पराभूत संघाला विनंती आहे. अण्णा नाईन चिंतामणी ग्रँड रोड आपण आपलं सन्मान चिन्ह घ्यायचंय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील जातोय, नो डाऊट, सागर निवाते. जबरदस्त बॅटिंग करून गेला आज. सगळ्यांना इथे मात्र आज आनंद देऊन गेले सागर. संघाला जितका आनंद दिला तितकाच चांगला आनंद त्याने प्रेक्षकांना दिलाय. इथे असलेल्या प्रत्येकाला प्रभावी केलंय. सागर, आपण देखील यायचंय. सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. अण्णा नाईन
चिंतामणी ग्रँड आणि सागर आपण यायचंय. 39 धावांचा पाठलाग. पहिली ओव्हर. प्रॅक्टिस नॉट अलाउड प्लीज. थोडं रिक्वेस्ट आहे. वॉर्निंग दिली जाते आपल्याला. प्रॅक्टिस नका करू. सागर निवाते आज एक वेगाच अंदाजामध्ये बॅटिंग केली. मैदानाचा अनुभव आहे हे जाणवून दिलं. अंडरआर्म क्रिकेटमध्ये असलेला त्याचा कमी वयातील अनुभव इथे सिद्ध केला आणि आपल्या हक्काच्या स्थानिक संघासाठी आज बॅटिंग करून गेलाय. मॅन ऑफ द मॅच अभिनंदन. नेक्स्ट मॅच तुम्हाला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा. धन्यवाद. सन्मान चिन्ह घेऊन जायचं आपलं. चला जाऊयात नव्या मॅच कडे. मॅचला सुरुवात होईल तसं घेऊन जातो सागर मोरे सरांकडे. थँक्यू. धन्यवाद रोशनजी. विशालजी विनंती करेल डगआउट जे प्लेयरचं तिथे कोणी बसू नका प्लीज. जे प्लेयरसाठी डगआउट केलं तिकडे फक्त प्लेयर बसतील. तिकडून सर्वांनी उठायचं आहे. बघा कमिटीला तिकडे येण्यास भाग पडू नका मित्रांनो. थोडं तिकडून साईडला व्हा. प्लेयरसाठी जागा द्या. सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स त्यांची आपण ज्यांनी आम्हाला या क्रीडा स्पर्धेला सपोर्ट केलाय. साईनेट त्यानंतर करिश्मा हॉटेलचं देखील आपण बॅनर्स पाहतोय. पराभव टीम आपण आता झालेली नुकतंच या आपण लगेच. अन्ना 11 चिंतामणी ग्रँड रोड त्यांचा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आपण देखील इकडे सहभागी झालात. हार्ड लक, वेल प्लेड, बॅड लक. मंगलमूर्ती टीमने एक जबरदस्त कामगिरी केली. यानंतर अधीरा सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध सत्यविनायक कामोटे बी टॉस जिंकून पहिलं बॅटिंग करण्याचा